प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अंबिका शिवनाथपर्यंत पोहोचू शकेल का, आणि तसेच आता मंजिरी रुद्रकेतू पर्यंत पोहोचण्यासाठी मंजिरीला कोणाची मदत होते. कारण की मंजिरीला माहीतच नाहीये की मीरा आणि अंबिका त्या मंदिरापर्यंत पोहोचल्या होत्या आणि तिथे त्यांना मंजिरीचा अंत कसा होणार आहे ही सगळीच माहिती मिळालेली आहे. आणि आता त्यांचं एकच ध्येय आहे आणि ते म्हणजे अगोदर शिवनाची सुटका करणं, आणि त्यानंतर जे काही घडेल ते मंजिरीला संकटात टाकू शकतं. या सगळ्याच गोष्टीची कल्पना ही मात्र मंजिरीला नाहीये. मंजिरी मात्र वेदाला त्रास देण्यासाठी, वेदाला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत असते. कारण की तिचा असा समज असतो की मी जर वेदाला त्रास दिला तर मीरा लगेचच तिच्या बाळाला जन्म देण्याचा विचार करेल आणि त्यानंतर मला चिरतृण होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. माझं ध्येय पूर्ण होईल. कारण की मंजिरीचं हेच तर स्वप्न असतं. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की जेव्हा मीरा आणि अंबिका रुद्रकेतू यांच्याकडे जातात, त्या मंदिरात जातात, तेव्हा त्यांना त्यांच्या वडिलांपर्यंत पोहोचण्याचा एक नकाशा रुद्रकेतू त्यांना देतात. परंतु त्यानंतर जे काही त्यांना ऐकायला मिळतं ते मात्र मीरा आणि अंबिकाला रडवल्याशिवाय राहत नाही. आपण पाहतो की दोघींचेही डोळे पाणावलेले असतात. मीरालाही खूप वाईट वाटतं, कारण की रुद्रकेतू सांगतात की मंजिरीचा जेव्हा अंत होईल त्या अगोदर तुम्हाला तिला एका पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करावं लागणार आहे. कारण की मंजिरी साधारण चेटकी नाहीये, ती अतिशय मायावी आहे. तिच्याकडे अनेक शक्ती आहेत आणि त्यामुळे ती मात्र तुमच्या तावडीतून सुटू शकते. तुम्ही तिला सहज मारू शकणार नाही, तिचा अंत सहज नाहीये. त्यानंतर मात्र मीरा म्हणते की मग तिचा अंत कसा होणार आहे, तुम्ही तर सांगितलं आहे ना. त्यानंतर मात्र ते रुद्रकेतू सांगतात की नाही, तिला मारण्यापूर्वी तुम्हाला तिला एका पिंजऱ्यामध्ये ठेवायचं आहे आणि तो पिंजरा अशा व्यक्तीच्या अस्थीपासून बनवायचा आहे ज्या व्यक्तीने अनेक पौर्णिमा आणि अनेक अमावस्या पाहिलेल्या असतील, आणि त्या व्यक्तीच्या अस्थीपासून हा पिंजरा बनवायचा आहे. तेव्हा मात्र मीरा अंबिका म्हणतात की त्या व्यक्तीला आम्ही शोधायचं कुठे, आणि तिच्या अस्थीपासून जर पिंजरा बनणार असेल तर त्या व्यक्तीला आम्हाला मारावं लागेल, तिचा बळी द्यावा लागेल, आणि हे आम्ही नाही करू शकत. त्यानंतर मात्र रुद्रकेतू म्हणतात की तुम्हाला त्या व्यक्तीला शोधायची गरज नाहीये, कारण की ती व्यक्ती तुमच्या समोरच आहे. हे ऐकल्यानंतर मात्र मीरा हादरते, कारण की ती व्यक्ती समोर आहे म्हणजे रुद्रकेतू, आणि ते तर जिवंत आहेत. मग त्यांच्या अस्थीपासून आम्ही पिंजरा कसा बनवणार. आणि तेव्हा मात्र रुद्रकेतू सांगतात की माझा अंत तर निश्चित आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठीच मी जिवंत होतो, आणि त्यानंतर त्या चेटकिनीच्या हातनंच माझा मृत्यू होणार आहे, आणि त्यानंतर माझ्या अस्थीपासून तुम्ही पिंजरा बनवायचा आहे. या अमावस्येच्या अगोदर तुम्ही इथे यायचं आहे, तोपर्यंत माझा मृत्यू झालेला असेल. आणि हे सगळंच खूपच भयानक हे मात्र मीरा आणि अंबिकासाठी असतं, कारण की रुद्रकेतू यांनी खूप मदत केलेली आहे आणि ते आता त्या चेटकिनीमुळे मरणार आहे. ही कल्पनाच मात्र खूप विचित्र आहे. याची जाणीव चांगलीच मीरा आणि अंबिकाला होते. परंतु त्यानंतर रुद्रकेतू सांगतात की ज्या गोष्टी घडणार आहेत त्याला आपण थांबवू शकत नाहीत. माझं एकच तुम्हाला सांगणं आहे की तुम्हाला त्या मंजिरीचा अंत करायचा आहे, आणि मी तुमची वाट पाहील. अमावस्येच्या अगोदर तुम्हाला इथे येऊन माझ्या अस्थीचा पिंजरा बनवायचा आहे, आणि त्या पिंजऱ्यामध्येच मंजिरीला मरणाच्या अगोदर, तिचा अंत होण्याच्या अगोदर या पिंजऱ्यामध्येच तिला कैद करावं लागेल. असं ऐकल्यानंतर मात्र खरं तर मीरा अंबिकाला खूप वाईट वाटतं, आणि त्यानंतर आपण पाहतो की मीरा घरी पोहोचते. परंतु घरी जेव्हा ती पोहोचते त्यानंतर मात्र अथर्व वेदाला मंजिरी जो ज्यूस देत असते तो ज्यूस अथर्व वेदाला पिऊ देत नाही. आपण पाहतो की तो ज्यूस पिल्यानंतर आता वेदाला कायमचं अपंगत्व येणार असतं, आणि या सगळ्या गोष्टी मंजिरी मुद्दामून करत असते. कारण की तिला माहित असतं मी जर वेदाला अडचणीत टाकलं तर मीरा आणि अथर्व हे माझे गुलाम बनतील. अनन्या ही चिडते, परंतु अथर्व म्हणतो हे बघ अनन्या, तुला राग आलाय तर येऊ दे, त्याला मी काहीच करू शकत नाही. परंतु जर वेदाला काही खाऊ पिऊ घालायचं असेल तर ते तू स्वतः बनव आणि स्वतः इथे आणून दे. तू जे काही बनवलंस त्याला कोणाचाही स्पर्श झालेला मला नकोय. आणि त्यानंतर अनन्यालाही कळत नाही की दादा इतका आईवर संशय का घेतोय. परंतु जेव्हा तिला सत्य समजेल तेव्हा ती सुद्धा मंजिरीवर तितकाच तिरस्कार करणार आहे. प्रेक्षकांनो, त्यानंतर आपण पाहतो मीरा आणि अथर्वला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. मंजिरीला तिचं बाळ का हवं आहे हे सुद्धा आता अथर्वला मीरा सांगते. तेव्हा ते दोघेही रडत असतात, दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं. परंतु अथर्व म्हणतो की आपण असं काहीच करायचं नाहीये, तुला काहीच होऊ देणार नाही आणि आपल्या वेदाला सुद्धा.
आणि त्यानंतर आपण पाहतो की मीरा म्हणते की हो, परंतु आपल्याला अमावस्येच्या अगोदर हे सगळं करायचं आहे. आणि इकडे मात्र अंबिका त्या गुहेपर्यंत पोहोचलेली असते. तिला मार्ग सापडलेला असतो, परंतु तिथे गेल्यानंतर ती जे काही पाहते ते मात्र खूपच धक्कादायक असतं. समोर तिला तिचे वडील दिसत असतात, परंतु वडिलांची सुटका मात्र अंबिका करू शकत नसते. त्यांच्या भोवती एक वेगळ्याच प्रकारचं मायावी वलय निर्माण झालेलं असतं आणि त्यानंतर अंबिका त्यामध्ये प्रवेश करू शकत नसते आणि तिचे वडील किती यातना भोगतायत हे सुद्धा तिला दिसून येतं. अंबिका काहीच करू शकत नसते आणि त्यामुळे तिला त्रास होतो, कारण की तिच्या वडिलांची सुटका करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. इकडे आपण पाहतो की मंजिरी जास्त संतापलेली असते, कारण की तिला असं वाटतं की नक्कीच मीरा आणि अथर्व मिळून काहीतरी प्लॅन करतायत. ती अंबिका ही कुठेच दिसत नाहीये. कुठे गेली असेल ती, आणि नक्कीच माझ्या विरोधात यांची षडयंत्र सुरू असतील आणि म्हणूनच ती अंबिका मला इथे दिसत नाहीये. त्यानंतर मात्र आपण पाहतो मंजिरी आता दुसरा खेळ खेळणार असते. तिला वेदाला त्रास तर द्यायचा असतो, परंतु वेदाला त्रास दिल्यानंतर अथर्व आणि मीराची काय अवस्था होणार हे सुद्धा तिला पाहायचं असतं. आणि त्यानंतर ते वेदाला वाचू शकणार नाही, स्वतःला अडचणीत टाकणार, या सगळ्या गोष्टी मात्र मंजिरी विचार करत असते. परंतु इकडे आपण पाहतो की माया आणि नर्मदा या खूपच लहान झालेल्या असतात आणि मायाला माहीत असतं की यातून एकच व्यक्ती वाचू शकते आणि ती म्हणजे मंजिरी. आणि त्यानंतर मात्र ते दोघेही दामोदर आणि अजितला सांगत असतात की तुम्ही त्या मंजिरीकडे आम्हाला घेऊन जा, त्या आम्हाला याच्यातून बाहेर काढतील. आणि हे सगळं मात्र दामोदर आणि अजितसाठी खूप विचित्र असतं, कारण की खूपच लहान माया आणि नर्मदा झालेल्या असतात. आता मात्र मंजिरीला सगळं समजणार आहे की नक्की काय झालं होतं आणि त्या मंदिराच्या तिथे का पोहोचल्या होत्या आणि मीरा तिथे काय करत होती, हे सगळंच काही आता मंजिरीला कळणार आहे. आपण पाहतो की माया आणि नर्मदा मंजिरीकडे जातात. मंजिरी विचारते की तुमची अशी अवस्था कशी झाली, तेव्हा मात्र त्यांना सत्य सांगावं लागतं की आम्ही एका खजिन्याबद्दल बोलताना मीराकडनं ऐकलं होतं. ती आणि अथर्व काहीतरी बोलत होते आणि त्या मंदिराचा तिथे उल्लेख होत होता. दक्षिणात्य दिशेला असलेलं भैरवी मातेचं मंदिर हे शब्द ऐकताच मात्र मंजिरीला घाम फुटतो आणि मंजिरी पुढे विचारू लागते की याबद्दल काय, पुढे काय, तुम्ही तिथे कशासाठी गेला होतात, तिथे मीरा गेली होती का, अथर्व सुद्धा गेला होता का? त्यानंतर मात्र माया म्हणते की नाही मंजिरी मॅडम, आम्हीच तिथे गेलो होतो. आम्हाला वाटलं की तिथे खजिना असेल, परंतु आम्ही तिथे आतमध्ये प्रवेशच करू शकलो नाहीत. परंतु मीरा मात्र सहज तिथे प्रवेश करू शकली. आता हे ऐकून मात्र मंजिरीला चांगलाच घाम फुटतो, कारण की तिला असं वाटतं की तिथे त्या पोहोचल्यात म्हणजे त्यांना माझं सत्य समजलं असणार, माझा अंत कसा होणार हे त्यांना कळालं असणार आणि हे मात्र माझ्यासाठी खूपच धक्कादायक आणि भयंकर आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की माया म्हणत असते की अगोदर तुम्ही आम्हाला मोठं करा, मी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित सांगते. आणि त्यानंतर मंजिरी मात्र त्यांना व्यवस्थित करते आणि त्यानंतर माया सांगत असते स्टोरूममध्ये आम्ही एक पेपर पाहिलेला आणि तो पेपर सुद्धा आपण पाहतो की माया त्यांना दाखवते, मंजिरीला दाखवते. आणि त्यानंतर मंजिरी पाहते तर तोच मार्ग असतो जो मंजिरीच्या अंताकडे घेऊन जाणारा असतो. आणि त्यानंतर माया सांगते की तिथे मीरा पोहोचली होती आणि त्या अगोदर ती अथर्वला म्हणत होती की आम्ही त्या मंदिरात जात आहोत, म्हणजे नक्कीच तिच्यासोबत कोणतरी आत्मा सुद्धा होती, कारण की ती आम्ही बोलली आणि त्यानंतर ती मंदिरात गेली. परंतु आम्ही का जाऊ शकलो नाही आम्हाला कळतच नाहीये आणि आम्ही खूप लहान झालो, आम्ही ती पायरीही चढू शकत नव्हतो. हे ऐकल्यानंतर मात्र मंजिरी आता नक्कीच त्या मंदिराकडे जाणार आहे आणि रुद्रकेतूचा अंत मंजिरीकडनं होणार हे मात्र निश्चित. आपण पाहतो की मंजिरी तिथे गेल्यानंतर ती त्या रुद्रकेतूला मारून टाकते, परंतु रुद्रकेतूकडून मंजिरीला कोणतीच माहिती मिळत नाही, कारण रुद्रकेतू तेव्हा मंजिरीला कोणतीच कल्पना देत नाहीत की मीराला मी काय सांगितलं आहे आणि तुझा अंत निश्चित आहे. परंतु मंजिरी बोलत असते की इतकी वर्ष तू या शिळेमध्ये बंदिस्त होता, त्याचं उद्दिष्ट काय होतं, तू इथे कशासाठी बंदिस्त आहेस. आणि त्यानंतर मात्र मंजिरी त्या रुद्रकेतूवर प्रहार करते आणि त्यानंतर रुद्रकेतूचा अंत होतो. आता मात्र एकच गोष्ट घडणार असते, तिथे मीरा अंबिका पुन्हा येऊन त्या अस्थिपासून आता पिंजरा बनवणार असतात, परंतु ही गोष्ट मंजिरीला माहीत नाहीये. मंजिरीला असं वाटतं की आता रुद्रकेतूला मी संपवलं आहे, आता मात्र कोणतीच मदत ही मीरा अंबिकाला होणार नाही. इकडे मात्र अंबिका त्या गुहेपर्यंत पोहोचलेली तर असतेच, समोर तिच्या वडिलांना ती पाहत असते, परंतु सोडू शकत नाही. आता अंबिका शिवनाथची सुटका करू शकेल का? आणि तसेच इकडे आपण पाहतो की वेदाला अडचणीत आणण्यासाठी आणि मीरा अथर्ववर प्रहार करण्यासाठी
करण्यासाठी मंजिरी वेदाजवळ जाते आणि ती वेदाला समजावत असते की अगं वेदा, इतकं शांत बसून कसं जमणार आहे. कारण की आपण पाहतो जेव्हा मीरा वेदाला समजवण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर ती म्हणत असते की वेदा, तू असं का करतेस? अगं मी तुझी आई आहे, तू किती माझ्यावर प्रेम करत होती आणि आता एवढा राग का करतेस? काय झालं आहे तुला? तुला कुणी काही सांगितलं आहे का? कारण की हेच तर खरं तर जाणून मीराला घ्यायचं असतं की मंजिरीने काय सांगितलं आहे. परंतु वेदा काहीच बोलत नाही आणि ती म्हणते की तू माझी आई नाही आहेस, माझी आई फक्त अंबिका आईच आहे. आणि हे ऐकल्यानंतर खरं तर मीराला वाईट वाटतं आणि मीरा आणि अथर्व या विषयावर बोलत असतात की आता काय करायचं, वेदाची समजूत कशी काढायची. आणि इकडे मात्र मंजिरी ही वेदापर्यंत पोहोचलेली असते. तिने हातामध्ये लायटर आणलेलं असतं आणि मंजिरी वेदाला म्हणत असते, अगं वेदा, असं शांत बसून तुला कसं चालेल? तुला काहीतरी पावलं उचलावी लागतील ना. मला माहिती आहे ती मीरा मुद्दामून तुला त्रास देण्याचा प्रयत्न करते, कारण की तुला सुद्धा मारून टाकायचं आहे, तुला सुद्धा अंबिकाकडे तिला पोहोचवायचं आहे, असं काहीतरी तिचं उद्दिष्ट असू शकतं. आणि म्हणून ती हे सगळं करते, तुझी जवळीक साधण्याचा ती प्रयत्न करते, तुला बोलण्याचा प्रयत्न करते. परंतु आता मात्र वेदा म्हणते की मी काय करू मग, असं मी काय करायला पाहिजे? कारण की मीराई मला बोलण्यासाठी येते, मला खरं तर वाईट वाटतंय, तिने माझी खरं खूप काळजी घेतलेली आहे आणि मला असं वाटतंय की जे काही घडलं ते मी विसरून जावं. परंतु मंजिरी म्हणते की नाही, हे असं सहजासहजी विसरायचं नसतं, त्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल. आणि त्यानंतर आपण पाहतो की मंजिरी तिच्या हातातलं जे लायटर आहे ते ठेवते, जेणेकरून वेदा ते लायटर पाहून काहीतरी वेगळा विचार करेल. आणि तसंच काहीसं घडतं. वेदा ते लायटर पाहते आणि ती ते पेटवते. त्यानंतर मात्र तिला तिची आई आगीच जळत असताना दिसून येते आणि तसंच आता मी बाबांना आणि त्या मीराला मारून टाकणार असा विचार क्षणभर वेदाच्या मनात येऊ लागतो. प्रेक्षकांनो, मंजिरीने आखलेलं हे जाळं अथर्व मीराला अडचणीत आणू शकेल का? आणि त्याचबरोबर वेदा हे असं काही चुकीचं पाऊल उचलेल का, हे आपण पुढील भागात तर पाहणार आहोतच. परंतु यावर मात्र आता अथर्व मीरा विचार करतायत आणि इकडे अंबिका सुद्धा शिवनाथपर्यंत पोहोचलेली आहे. मीराला कळेल का की मंजिरीच्या या सगळ्या षडयंत्रामुळे, मंजिरीच्या या वागण्यामुळे, तिच्या या भद्र स्वप्नाच्या विधीमुळे वेदावर हा परिणाम झाला आहे. तिला असं वाटतंय की आम्हीच तिच्या आईला मारलेला आहे. प्रेक्षकांनो, आता लवकरच मंजिरीचा अंत होणार आहे. मालिका शेवटच्या टप्प्यात आहे, परंतु मालिका खूपच रंजक होत चाललेली आहे. मंजिरीचा अंत कसा होणार, यासाठी मीरा अंबिकाला कोणती आव्हानं झेलावी लागणार, हे सुद्धा आपण पुढील भागात पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.